इथे सगळे लोक त्या लगबगीत आहेत आणि तुम्ही फारच जास्त तिथे भाऊक आणि हा, भावनिक तिथं कसं आहे की तो म्हणजे माझा तो ठास होता, बाळासाहेबांना दिलेला तो शब्द होता की मी प्रयत्न करेन, आणि तो भाऊक क्षण होता, त्याच्यामुळे मला थोडंसं मी भावनिक झालो होतो. त्याला माझ्या डोळ्यात अश्रू पण आले होते, ही गोष्टही खरी आहे. आणि मी त्यावेळेला की देवाने माझं काहीतरी ऐकलं असं माझ्या त्या भावना होत्या. काय आणि काय तेव्हा त्यामुळे तुमचं म्हणजे आम्ही बघतोय बाकी सगळे म्हणजे तुम्हाला तिथे कोण धक्का लागतोय तुम्हाला कसलं तिथे भान नाही, तुम्ही फारच तिथे एकदम हो. इमोशनल झाल्या तिथे. हो, काय हो. त्या क्षणांचे विचार होते डोक्यामध्ये? नाही, डोक्यामध्ये तेच होतं की मी सांगितलं तुम्हाला आता की जे झालं ते खूप चांगलं झालं. काय कारण त्याच्यामागे माझं काही स्वार्थ नव्हताच आणि नाही आहे, पुढेही नाही आहे, हे मी अजूनही ठासूनपणे सांगू शकतो. मला वाटतं की दोघं भावंडे एकत्र यायला पाहिजे. राजकारणात काय होईल त्याचा मी विचार नाही करत आहे, परंतु समस्त महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे ती पूर्ण आज होताना दिसते, असं त्यावेळेला मला ते जाणवलं आणि त्याच्यामुळे थोडं भावूक झालो होतो. काय नंदुरबार साहेब थोडं पास्टमध्ये जातो थोडंसं. तुम्ही आता बघताय दोघं एकत्र आलेले आहेत, किमान भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीकडे बघतात तेव्हा काय नक्की चुकलं होतं असं तुम्हाला वाटतं की आज मनाने दोघं तुम्ही म्हणतात की मनं जुळायला लागली, तुम्ही मागे शब्द वापरलात, का बरं मनं दुरावली होती असं तुम्हाला वाटतं त्या काळात? नाही, विषय असा होता की कसं आहे शेवटी ती बाळासाहेबांची इच्छा होती आणि बाळासाहेबांनी इच्छेप्रमाणे उद्धव साहेबांना केलं.